ही आढळलेली संख्या, शिंदे समिती सांगते आढळलेली संख्या. स्कॅन केलेत तुम्ही किती? 58चे 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही? 58 लाखचे 58 लाख केले. हा ती जी काय राहिलं असेल आपण वरचे सोडून देऊ, थोडंसं काय होत नाही. हातमोडी असते आमच्याकडे शेंगाव करायला गेल्यावर, तशी ती वरची सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग? आता अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख, 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले? तर 14 14,24,000. हा 14,31 दाखल झाले, 14,24 दिले. आता ही यादी पडताळणीची आहे की माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये हिशेबची 23 आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय होईल? दिलं नाही काय 14,20,000 म्हटलं हे दिले. आणि हे काय? हे काय समिती गठीत याचं झालं घातलं का नाही. नाही? छत्रपती शिवाजीनगर आहे 37 लाख नाही, नाही. वितरित केले. अगोदरची 23च्या अगोदरची केलेली. ते तर आमचं काय समज? आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला? ती पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही, मग ते आपण आपल्याला काय करायचं? 2 कोटी असतील तसे. नाही, लक्षात घ्या तुमचा आपला जो आकडा 14,20,023 नंतर मॅच झाला का नाही इथं? हा, यांचा झाला. फक्त याला. जो 34चा जो 23चा जो आहे तो आपण काउंट टाकू. हा आपल्याला बघून टाकू आपण. त्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू आपण. त्यांच्याशी काय घेणं देणं? आपल्याला बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या गप्पत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब, 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव. बरोबर हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगताय आणि हे 14 याच्यात मिसळायचे. बरोबर. तुमचे 57 लाख दिले आणि त्याला नाही, सुटा नाही. असा त्याचा अर्थ आहे. 51 लाख दिले अजून तसं नाही. हो ना, समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे. मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि वरचे द्यायचेच नाही आता. 57-37. नाही, द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं 51 पैसे काय 51ला चिटकेला ना आकडेवाडी लय भारी आहेत बाबा. लय आवड खेळ तुमचा. नाही, बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे नेलं चिटकेला हळूहळू लोटी कोपराने ते थोर हे काय शोधल्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झालेत. 14 लाख झाले. हे त्याच्या अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा मी त्यांच्यामध्ये बघितला अंदाजा घेऊन. हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा. म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. नाही झालं. हे बरोबर आहे. पहिलं वजन कशाला मग आपली आम्हाला? आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या पैकी, तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधलं 58 लाखात त्यांनी शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना, ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा? ते- रेकॉर्ड नाहीये ह्यो. ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही नाही, ते काही नंतर सांगते त्याला आम्ही ऐकणार नाही. कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या, खऱ्याने मेहनत घेतली. त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही, तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावर वाटप केलेले, डबल कस काय याच्यात प्रवाहात येते? तुम्ही हा बघ, मला काय सांगितलं त्यांनी, याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला. आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले, आम्ही जेलमधले तपासलेत, आम्ही लसीकरणाचे शोधलेत, आम्ही देवतांचे शोधलेत. हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या रेकॉर्ड टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. त्याचा याचा काय समज? खरेदी खत बैल इकला त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आहे आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही बा, कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं. आणि हे पुरावे कधीचे? हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी? 150 वर्षापूर्वीचे, 100 वर्षापूर्वीचे. पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे? ते साल बघा. आपली काय चूक झाली की म्हणजे प्लस माझं म्हणणं ते अजूनही काय नाही त्याच्यावर. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी होत्या फारसीच्या. तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. हा. तर तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी Bifurcation. आपण ते आता 14 लाख दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. इथं 14 म्हणणं आहे की ते त्याच्यात इन्क्लूड 24-34 लाख ऑल्सो. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही आहे. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची. आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही, वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही ना करू नका. साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नाकर प्रश्न त्याच्यामध्ये. नाही नाही, त्यांनी दिलेल्या डाट्याला ना करू नका. त्यांनी 14 लाख दिलेत, राहिलेल्या देऊन टाका. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुन्या शेतात ते मान्य नाही. आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे.
की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते नंतर नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही, गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा, काय गफलत करता येईल तेवढी करा, नोंदी कमी करा, मराठा घुसून द्यायचा नाही. विकीपीडिया शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. हा? शांततेचा अर्थ मला चांगला कळतो की शांततेत काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं, जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे, त्यांना जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं- साहेबांनी काय करू, शिंदे साहेबांकडूनच ते आता सांगितलं हा, त्यांच्याकडनं जर त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. हा. पाटील, तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणतील त्याप्रमाणे 100% करू. अगदी ते बरोबर. दादा हेच ते- म्हणलेत आम्हाला अंतर्वालीत येऊ, तर पाठवू द्या, त्यांना पाठवत्या नंतर येऊन म्हणलेत. ती सुद्धा रेवाकडे जुना दूर करायला. सुप्रे साहेब आले, गायकवाड साहेब आले, शिंदे साहेब आले. असं करा, ते संभाजीनगरला चौघं पाठवता जण- ना मी, संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील, पाहिजे आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे कमी नाही, ते जर याच्यावर बदलले 58 लाखावर तर आम्ही त्यांचा ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू, कारण ते देव झाले समाजाचे, त्यांनी शोधून आम्ही ऐकणार नाही. कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्या आहे ना. मान्य- 54 लाख मान्य. नोंदी आम्ही नव्यानं शोधल्यात आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे. आता जर दबाव येऊन बघा, दबाव कोणावर पण येतो ते बघा, नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही, पण ते बिचारा काय न्यायमूर्ती आहेत. नाही, दबाव कोणाचा नाहीये, आमच्यावर नाही, न्यायमूर्तींवर नाही, कोणावर नाहीये. जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्यासमोर मांडलं. आता त्याच्यामध्ये आपल्या काही शंका आहे. Confusion असेल